मित्रमैत्रिणींनो, आज नवीन कार्यक्रम व माझ्या अध्यक्ष व अनिल आरक्षीच्या सेक्रेटरी त्या कालावधीतील कबूल केल्याप्रमाणे आरोग्यावर आधारित आरोग्य मंत्र ह्या कार्यक्रमाची आपण आज तो सादर करत आहोत. आता असा कार्यक्रम जेव्हा आपण करतो तेव्हा आरोग्याच्या दृष्टीने असल्यामुळे तेवढ्या संख्येने आपण उपस्थित राहिला आहे. सगळे मित्रच आहेत, पण तरी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता हा कार्यक्रमाचं स्वरूप थोडंसं महेंद्र भोसले जे आहे त्यांची ओळख अनिल करून दिली, पण तंतुरी एवढंच सांगतो. सध्या PYCच्या जिममध्ये सकाळी 6 ते रात्री 10 650च्या वर मुलं मुली आरोग्याचं मार्गदर्शन महेंद्र भोसले यांच्याकडे घेतात. गेले 35 वर्ष अविरत त्यांनी काम केलंय. एवढ्या उत्साहाने एवढ्या संख्येने तो उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. खुर्जेकर सर आणि आलेश सर मला खूप वर्ष इथे PYC परिचय आहे आणि त्यांनी मला सांगितलं की असा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. इनफॅक्ट मला खूप आवडलं की असं काहीतरी इनिशिएटिव्ह कोणतरी घेत आहे आणि त्यांच्याकडे असा कार्यक्रम करते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काय तुम्ही आता माझी बॅकग्राऊंड ऐकली, माझं जे काही प्रोफाईल तुम्ही ऐकलं, त्याच्यावर मला अनेक लोकांनी तुमच्यामधल्या अनेक लोकांनी विचारलं की अहो तुम्ही एवढे स्पोर्ट्समध्ये काम करून तुम्ही आम्हाला काय सांगणार. त्याच्यामुळे अनेक लोकांच्या अशा शंका कुशंका होत्या की अहो आम्ही काय खेळणारे नाही, आमची वय आहेत, आम्ही हे ते असं आम्हाला अनेक लोकांनी सांगितलं. पण एक ऑनेस्ट ओपिनियन मी तुम्हाला असं देतो की कोणीही वयस्कर नसतं, सगळे तरुणच असतात आणि तारुण्य हे आपण टिकवण्यावर असतं आणि तारुण्य आपण मान्यवर असतं. मी म्हातारा झालो असं म्हणलं तर आपण म्हातारेच राहतो. मी तरुण आहे असं जर का म्हणलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले तर आपल्याला कधीच म्हातारपण येत नाही आणि तुम्ही कायम चिरतरून राहता. तर आजचा जो कार्यक्रम आहे तो बेसिकली फिटनेस रिलेटेड आणि कोणी काय करावं, कुठल्या एजनी काय करावं, तुमच्या एजच्या लोकांनी काय करावं, काय करू नये, या गोष्टी आपण बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाची. आणि माझ्यावर 4 जण आले ते तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट पण करून दाखवतील. पण त्याआधी मला तुम्हाला थोडंसं फिटनेस बद्दल तुमच्या वयाच्या लोकांनी काय करायला पाहिजे थोडीशी थेरी मला तुम्हाला सांगायची वाटते प्रात्यक्षिकाच्या आधी. ती म्हणजे सगळ्यात महत्वाची की जसं आपलं वय वाढत जातं ना तसं आपल्या शरीरामधनं मसलचं प्रमाण एकदम कमी होऊन जातं, आपल्या मसलचं प्रमाण डिटोरिएट होतं. आणि आजकाल तुम्ही सगळेजण तुम्ही बघितलं असाल तर सकाळी चालत जातात, टेकडीवर जातात, असे अनेक लोक तुम्हाला दिसतील. म्हणजे इनफॅक्ट आम्ही तर त्याला म्हणतो की भारताचा नॅशनल व्यायामच चालणं आहे. पण ऑनेस्टली तुम्हाला मी सांगतो की चालणं ही क्रिया आहे, चालणारा व्यायाम नाही. टू बी ऑनेस्ट, अनेक लोक असं मला म्हणतील तुम्ही असं कसं म्हणता आम्ही 5 किलोमीटर चालतो, 7 किलोमीटर चालतो. तर त्याचं अतिशय महत्वाचं कारण असं आहे की तुम्ही जेवढे चालाल, जेवढे तुम्ही कार्डिओव्हास्क्युलर एक्सरसाइजेस कराल, तेवढे तुमच्या शरीरामधनं मसलचं प्रमाण कमी 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 होत जाईल. आणि जेवढं तुमचं मसलचं प्रमाण कमी कमी होत जाईल तेवढे तुम्हाला शारीरिक दुखापतींचं प्रमाण वाढत जाईल. कारण तुमचे जॉईंट्स, मसल ह्याची स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह करणं हे तुमचं महत्वाचं काम आहे. तुम्हाला जेवढं चालायचं तेवढं चाला, पण त्याच्यावर तुम्ही स्टॅबिलिटी आणि शरीराची ताकद वाढवायची, स्ट्रेंथ वाढवायचे व्यायाम करायला पाहिजे. जर का तुम्ही तसे केले नाही तर तुमच्या वयाला तुमची गुडघे दुखी, पाठ दुखी, कंबर दुखी, खांदे दुखी हे हळूहळू डोकं वर काढायला लागतं. इनफॅक्ट बऱ्याच लोकांचं झालंही असेल. सगळ्यांना सांगतो की 85-90 वर्षापर्यंत ताकद वाढवायचे व्यायाम, स्ट्रेंथ वाढवायचे व्यायाम, मसल स्टॅबिलाइज करायचे व्यायाम हे प्रत्येकाने करायला पाहिजे. त्याच्यासाठी मोठमोठी जिमला जाऊन वजन उचलली पाहिजेत असं नाही, ही मिसकन्सेप्शन आहे. लोकांना ताकद वाढवायचा व्यायाम म्हणजे फक्त जिम दिसते, लोकांना खूप वजन उचललेले असं अजिबात नाही. मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. एकमेक आपण हात असे जरी प्रेस केले तरी तो स्ट्रेंथ रेजिस्टन्स एक्सरसाइज आहे, त्याच्यामुळे शोल्डरची स्ट्रेंथ वाढायची कॅपॅसिटी वाढते. एवढे सिंपल एक्सरसाइज सुद्धा तुम्ही करू शकता घरच्या घरी बसून खुर्चीत बसल्या बसल्या.
एक मी तुम्हाला साधं उदाहरण सांगितलं, तशीच काही उदाहरणं मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवणार की ज्याच्यामध्ये साधे प्रॉप्स की तुम्ही घरच्या घरी रबर बँड वापरून, पाण्याच्या बाटल्या वापरून, काठी वापरून तुम्ही घरच्या घरी करू शकता. असे तुम्ही व्यायाम करायला पाहिजे तुमच्या वयाच्या लोकांना. तुम्हाला जिमला जायची आवड असेल, जिमला जायचं असेल तर नथिंग लाईक इट. पण अनेक लोकांची अशी शंका असते, मिथ्स असते की आता मी जिमला जाऊन काय करू. जिमला जाऊन फक्त वजन उचलणं हा व्यायाम करायचा नसतो. जिमला जाऊन अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करू शकतो. त्यामुळे पहिली अशी डोक्यातनं हे काढून टाका की मी जिमला गेलो म्हणजे मला खूप वजन उचलायला लागतील, मग माझे पाठ दुखायला लागेल, मग मला काहीतरी इंजुरी होईल. असं काही होत नाही, अजिबात होत नाही. पण त्याच्यासाठी तुम्ही एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम करायला पाहिजे. एका निष्णात माणसाकडे जाऊन ते स्ट्रक्चर प्रोग्राम करायला पाहिजे. साध्या कुठेतरी जिममध्ये जाऊन कोणतरी तुम्हाला सांगितलं वजन उचला, वजन लावा असं करत असेल तर ते चुकीचं आहे. पण तुम्हाला जे व्यायाम करायचं तो तुमची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी व्यायाम करायला पाहिजे. आज तुम्ही जर का सगळे चालत जातात किंवा जे व्यायाम करतात ते जर का तुम्ही बघितलं तर ते फक्त सर्वायवल व्यायाम करतात. शरीराची क्षमता वाढवण्यासाठी व्यायामच करत नाही. म्हणजे उदाहरण सांगतो, 5 किलोमीटर एखादा मनुष्य चालत असेल ना, तो वर्ष 5 किलोमीटर चालतो. त्याच्यामध्ये हार्ट रेट वाढत नाही, त्याच्यामध्ये एलिव्हेशन नसतं, त्याच्यामध्ये चॅलेंजिंग नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला मिळणारा फायदा फार कमी असतो. जर का तुम्ही शरीराला स्वतःला चॅलेंज केलं नाही या वयात सुद्धा, स्विमिंगला जा, सायकलिंगला जा, टेकडी चढा, तुम्हाला गुडघेदुखी असेल तर गुडघे रिपेअर करायचे व्यायाम करा, रिहॅबिलिटेशनचे व्यायाम करा. आता आम्ही तुम्हाला दाखवणारे ते रेझिस्टन्स एक्सरसाइज प्रत्येकाने रोज सकाळी उठल्यानंतर एकदा शिकून घेतलं की 5 मिनिटं पण लागत नाही. ते जर का तुम्ही केलेत तर त्याचा तुम्हाला अख्खा दिवसभरामध्ये फायदा होऊ शकतो, तुम्हाला कायमचा फायदा होऊ शकतो. जसं मी मगाशी म्हणालो तसं की तुम्हाला जेवढं चालत आहे तेवढं चाला, पण ते स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करा आणि चालायला. कंबर दुखी असेल तर कंबर दुखीचे सुद्धा रेजिस्टन्स एक्सरसाइजेस, पोस्टरल कोर स्टॅबिलिटी एक्सरसाइज असं म्हणतात त्याला, ते करा आणि चालायला, पळायला काही प्रॉब्लेम नाही. पण त्या दृष्टीने प्रयत्न करा. नुसतं उठून सकाळी चालायला जायचं हा व्यायाम होऊ शकत नाही, ही नुसती क्रिया होते. मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तुमच्या वयाच्या सगळ्या लोकांनी जिममध्ये जायला पाहिजे. सगळ्या लोकांनी जिममध्ये जायला पाहिजे. बायकांनी, पुरुषांनी, सगळ्यांनी जिममध्ये जायला पाहिजे. कारण मल्टी डायमेन्शनल एक्सरसाइजेस तुम्हाला फक्त जिममध्ये जाऊन करता येतात. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे व्यायाम तुम्ही करू शकता. अनेक शरीराच्या पूर्ण अंगाला व्यायाम होईल असं तुम्ही करू शकता. कारण तुम्ही बाकीचे करण्यासाठी सुद्धा तुम्हाला काही प्रमाणात रिस्ट्रिक्शन असू शकतात. कारण तुमच्या बॉडीमधली बरीचशी फ्लेक्सिबिलिटी कमी झालेली असते, त्यामुळे त्याला काही मोबिलिटी कमी झालेली असते. त्यामुळे ते वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे, स्ट्रेंथ वाढवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यासाठी जिममध्ये जाऊ शकत असाल तर नथिंग लाईक इट. पण तुमचं म्हणाला मसल लॉस हा थांबवणं हे सगळ्यात पहिलं तुमचं काम आहे व्यायामाच्या दृष्टीने. समजलं? दुसरी गोष्ट आहार. आपण जो आहार खातो त्याच्यामध्ये मी जसं मगाशी म्हटलं तसं की कार्बोहायड्रेटचं प्रमाण प्रचंड असतं. म्हणजे आपण जर का सकाळी उठल्यापासून बघितलं तर आपण आपल्या घरात काय खातो, आपण पोहे खातो, उपमा खातो, इडली खातो, डोसे खातो. म्हणजे आपण आयदर कार्बोहायड्रेट्स खातो नाही तर फर्मेंटेड फूड खातो. आणि हे दोन्ही गोष्टी आपल्या शरीरासाठी जात आहेत. जेवढं तुम्ही, ज्या लोकांना आर्थरायटिसचा त्रास आहे, ज्या लोकांना जॉईंट दुखतात, त्या लोकांनी कमीत कमी फर्मेंटेड फूड खाल्लं पाहिजे. कारण जेवढं तुम्ही फर्मेंटेड फूड खाल तेवढं तुमच्या जॉईंटसाठी ते त्रासदायक होऊ शकतं. त्यामुळे फर्मेंटेड फूड तुम्ही अवॉइड करा. इडली, डोसे, ढोकळे, केक, पेस्ट्रीज, बेकरी आयटम्स हे जेवढे तुम्ही कमी कराल तेवढं तुमच्या आर्थरायटिसला त्याची मदत होईल. आर्थरायटिस बरा व्हायला तुम्हाला मदत होईल. दुसरी गोष्ट, ज्यांना आर्थरायटिस आहे, वयोमानानुसार आर्थरायटिस होतो, जॉईंट पेन्स होतात, त्या लोकांनी मी जसं मगाशी सांगितलं तसं आम्ही जे आता बँड्स एक्सरसाइज दाखवणार ते बँड्स एक्सरसाइज तुम्ही करा. तुम्हाला आर्थरायटिस बरा व्हायला सुद्धा माझ्याकडे खूप पेशंट्स येतात. इनफॅक्ट पीव्हीसी जिम ही रिहॅबिलिटेशन जिम म्हणून फेमस आहे. आमच्याकडे बॅक, नी, शोल्डर याचे पेशंट जास्त येतात, कारण आम्ही त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करतो. त्याच्यामुळे नी, बॅक, शोल्डरचे आमच्याकडे खूप पेशंट्स येतात. आमच्याकडे तुम्ही येऊन बघितलं तर जिम करायच्या आधी ते सगळे वॉर्मअप मध्ये ते सगळे एक्सरसाइज करत असतात. त्यांचे रिहॅब एक्सरसाइज करतात आणि मग ते रेग्युलर त्यांचे एक्सरसाइज करतात. पण ते रिहॅब एक्सरसाइज तुमच्या वयाच्या सगळ्यांनी, जरी त्रास नसेल तरी करा, कारण ते जॉईंटसाठी, जॉईंट स्टॅबिलायझेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याचा खूप जास्त फायदा होतो. ठीक आहे. तर जसं मी मगाशी म्हटलं की बेसिक कॉन्सेप्ट, शारीरिक क्षमता वाढवणं ही तुमची बेसिक व्यायामाची कॉन्सेप्ट पाहिजे.
वजन नाही, फॅट नाही, बाकी कुठलीही गोष्टीचं गोल ठेवू नका. शारीरिक क्षमता वाढली पाहिजे. वयाच्या 90-95 वर्षापर्यंत कोणाची मदत न घेता आयुष्य जगता यायला पाहिजे. तुम्ही जेवढा शरीराचा ताकद वाढवेल, त्या क्षमता वाढवायचा व्यायाम कराल, तेवढा तुमच्या शरीराचा बॅलन्स पण इम्प्रूव्ह होईल. जेवढा तुमचा बॅलन्स इम्प्रूव्ह, तेव्हा म्हातार वयामध्ये आपण पडून होणाऱ्या दुखापती अवॉइड होऊ शकतो. कारण अनेक लोकांना बॅलन्सचा प्रॉब्लेम असतो. अनेक लोक, खूप म्हातारे लोक बाथरूममध्ये घसरून पडतात, घरामध्ये घसरून पडतात, मग त्यांचे हिपबोन फ्रॅक्चर होतात, गुडघे फ्रॅक्चर होतात. त्याच्यासाठी स्टॅबिलिटी, शरीराची पूर्ण स्टॅबिलिटी, त्याच्यामध्ये कोरचं स्ट्रेंथनिंग फार महत्त्वाचं असतं. तुमचे अँकल जॉईंट्स किंवा नी जॉईंट्स हे वीक असतात, कारण तुमची कोर स्ट्रेंथनिंग कॅपॅसिटी खूप कमी झालेली असते वयोमानानुसार. तुमच्या वयाच्या अनेक लोकांचं तुम्ही पोस्चर बघितलं तर त्या पोस्चर असं असेल तर त्या हळूहळू असं व्हायला लागतं. असं म्हणतात की जेवढं वय वाढत जातं तसं शरीराची उंची पण कमी होते. उंची कमी होतं कारण तर कोर स्ट्रेंथनिंग कमी होतं, त्यामुळे शरीराचा बाक यायला लागतो. जी लोक चालतात, खूप लोक चालतात, त्याला मला दिसेल की 10 वर्षापूर्वी ती लोक सरळ चालायची, आता हळूहळू त्यांना बाक यायला लागतं. कारण त्यांना शरीरामध्ये कोरचं स्ट्रेंथनिंगचं प्रमाण कमी होत जातं. कोर स्ट्रेंथनिंग करणं खूप महत्वाचं असतं. ते पण मी तुम्हाला दाखवणार की तुम्ही कोर स्ट्रेंथनिंग कसं करायचं. अतिशय सिंपल व्यायाम की तुम्ही घरच्या घरी करू शकाल. तुमची इंजुरी प्रिव्हेन्शन होईल, तुमची शारीरिक क्षमता वाढेल आणि त्याचबरोबर खुर्चीत बसून करायची सूर्यनमस्कार, हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही तर आता सगळे 70-75 मधले आहात. आम्ही कॉर्पोरेट वर्कशॉप जे घेतो ना, म्हणजे 30ली लोक, 30-35, ती लोक तर एवढी आळशी असतात की त्यांना खुर्चीतून उठायचं. आम्ही त्या लोकांना खुर्चीत व्यायाम कसे करता हे शिकवतो. खुर्चीत बसा, व्यायाम करा, खुर्चीत बसा पण व्यायाम करा. खुर्चीत बसून आम्ही व्यायाम कसे करता एवढे पण शिकवतो. मला तर वाटतं तुम्ही सगळ्यांना खूपच ऍक्टिव्ह आहात, तुम्ही खूप लोक ऍक्टिव्ह आहात, त्यामुळे मला तुम्हाला हे सगळं शिकवणं खूप सोपं जाईल आणि आवडेल. की तुम्हाला खुर्चीत बसून सूर्यनमस्कार कसे करायचे आणि उभं राहून कसे करायचे असे ती दोन्ही दाखवेल. ही सूर्यनमस्कार पहिली स्टेज आहे, जी नमस्कार पोझिशन आहे. ही एक पोझिशन आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही हात मागे, पूर्ण पाठ कंबरचा पुढे ढकल. 1, 2 ला दोन्ही हात जमिनीवर टेकलेले पाहिजेत. दोन्ही हात दोन्ही पायाच्या बाजूला टेकलेत तुम्ही बघा. ओके. 3 ला एक पाय मागे जाईल, वर बघेल. पोझिशन बघा, तिचा पाय आहे तो हाताच्या बाजूला आहे. या सगळ्या आयडियल सिच्युएशन्स आहेत, आयडियल पोझिशन्स आहेत. अनेक लोकांना कधी जमणार नाहीत, अनेक लोकांचे पाय मागे राहतात, पाय पुढे राहतात, पण दिस इज अ आयडियल पोझिशन विच शी इज डेमॉन्स्ट्रेटिंग. 4 ही स्टॅबिलायझेशन पोझिशन आहे. 5 ला गुडघे, छाती आणि कपाळ, अष्टांग अशी पोझिशन म्हणतात की शरीराची 8 अंग तुमच्या शरीरावर जमिनीवर टेकलेली पाहिजे, त्याला म्हणतात अष्टांग पोझिशन. नेक्स्ट 8 भुजंगासन पोझिशन. 9 दोन्ही टाचा मागे टेकलेले आहेत, डोकं आत गेलेलं आहे, त्यामुळे शोल्डर पण स्ट्रेच होते आणि काफ पण स्ट्रेच होते. 9 आणि 10 परत 2 ची पोझिशन आणि नमस्कार. हा एक सूर्यनमस्कार झाला. असे तुम्ही रोज 2 सूर्यनमस्कारांनी सुरू करा. तुमच्या कम्फर्ट लेवलला करा. 2 चे ग्रॅज्युअली एक वीक मध्ये तुम्ही सूर्यनमस्कार वाढवू शकता. 12 सूर्यनमस्कारपर्यंत तुमच्या एजला करायला काही प्रॉब्लेम नाही. मला असे अनेक लोक माहिती आहेत, तुमच्या एजचे लोक 108 सूर्यनमस्कार सुद्धा घालतात. पण ही लिमिट आपणच आपल्याला घालून घेतलेली असते की नाही, मला जमणार नाही, माझी पाठ दुखते, अंग दुखतं, मला जमत नाही, मला वेळ नाही, या गोष्टी. हा जो आहे सर्वांग व्यायाम आहे की तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, हॉटेलच्या रूम मध्ये कुठेही जरी गेलात तरी तुम्हाला सूर्यनमस्कार रोज सकाळी घालून कुठेही बाहेर जाता येतं. याला कुठलंही साधन लागत नाही आणि हा पूर्ण शरीराचा व्यायाम आहे. याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी, इंड्युरन्स आणि स्ट्रेंथ असे तिन्ही गोष्टी याच्यामध्ये बेनिफिट मिळू शकतो. त्यामुळे सूर्यनमस्कार ज्यांना येत असतील, जे रेग्युलर घालत असतील, त्यांनी कंटिन्यू करा. प्रोव्हाइडेड तुम्हाला जर का सिव्हिअर बॅक इंजुरी असेल तर सूर्यनमस्कार घालू नका. ज्यांना बॅक इंजुरी आहे त्यांनी सूर्यनमस्कार शक्यतो घालू नये. बॅक इंजुरीसाठी काय करायचं हे मी तुम्हाला नंतर दाखवेन. आता ती तुम्हाला खुर्चीत बसून कसे सूर्यनमस्कार ते दाखवेन. पहिली पोझिशन नमस्कार पोझिशन, दंडक पोझिशन. नंतर थोडं खुर्चीतनं थोडंसं पुढे यायचंय, नसेल आत होत तरी चालेल. नमस्कार पोझिशन, मागे जाऊन होल्ड करायचं.
ओके, तुम्ही प्रत्येक आसन 1, 2 ते 3 सेकंद होल्ड करायचं. ओके, 2, 3, 3ला तसंच बसून फक्त प्रयत्न करायचा की तुमचे दोन्ही हात खाली टच करायचे. 4ला फक्त एक पाय उचलून वरती ठेवायचा आहे, छातीकडे ओढून ठेवायचा आहे, होल्ड अगेन. 5ला फक्त तुमचं फोरहेड नीजला लावायचं आहे. 6ला दोन्ही पाय फक्त हवेत उचलायचे वरती आणि दोन्ही पायांची बोटं स्वतःकडे खेचायची. 7 परत खाली आणि 20 प्रकार रिव्हर्स करायचे. दुसरा पाय वरती. दुसरा पाय वरती होल्ड, परत फोरहेड टच डाऊन, खाली परत खाली अगेन आर्च वरती विदाउट परत 2ची पोझिशन आणि दंड. हे खुर्चीत बसून करायचे सूर्यनमस्कार कोणीही कुठल्याही वयाचे लोक करू शकतात. कुठल्याही वयाचे लोक करू शकतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, भांडारकर प्राच्य इन्स्टिट्यूटचे पूर्वीचे डीन M.A. मेंदळे म्हणून होते. ते 151 वर्षी बसून खुर्चीत सूर्यनमस्कार करायचे. मी त्यांना सूर्यनमस्कार शिकवले. माझे रिलेटिव्ह होते ते सॉरी एक्सपायर झाले ते, पण ते खुर्चीत बसून सूर्यनमस्कार करायचे रोज 5 ते 6 रोज. सकाळी उठलं सूर्यनमस्कार 151 वर्ष. ओके, पुढचे जे एक्सरसाइज आम्ही दाखवणार ते म्हणजे पोस्चरल कोर एक्सरसाइजेस. पोस्चरल कोर एक्सरसाइज म्हणजे पाठीचे जे पहिल्यांदा तुम्हाला जर का बॅक इंजुरी असेल तर काय प्रकारचे व्यायाम करायचे ते तुम्हाला दाखवतील. वैभव तुझी बघा, ज्यांना कंबरदुखी, ज्यांना पाठदुखी, लोअर बॅक पेन आहे, या लोकांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे तुमचे लोअर ॲब्डॉमिनल जे मसल असतात त्याला म्हणतात TA, ट्रान्सव्हर्स ॲब्डॉमिनल मसल म्हणतात. हे ट्रान्सव्हर्स ॲब्डॉमिनल मसल रिक्रूट करायला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करायला शिकलं पाहिजे आपण. ते आपण असे तो काय करतोय तो बघा, तो फक्त हे खेचतोय. तुम्ही जर कॅमेरा जवळ घेतला तर तुम्हाला शूटिंग करता येईल. नंतर ते शूटिंग तुम्हाला शेअर करेल. कंबर, पेल्विक, हा जो पेल्विक रिजन आहे, म्हणजे तुम्ही जर का तुम्ही ट्राउझर घालणारे लोक तुम्हाला लक्ष येईल की आपण जे असं करतो ना, असं हीच ऍक्शन करायची. फक्त ही ऍक्शन आहे. ही ऍक्शन पोट खेचायचं नाहीये, पेल्विक होल्ड करायचे. पेल्विक होल्ड केल्यानंतर श्वास नॉर्मल चालू ठेवायचे. जर का पोट खेचलं गेलं तर आपला श्वास चालू नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे गेज कसं करायचं मी तुम्हाला शिकवतो. हाताची बोटं आहेत ना, ती कमरेच्या खाली घालायची. हाताची बोटं कमरेच्या खाली. जेव्हा पेल्विक टिल्ट होतो तेव्हा तुमची बोटं क्रश होतात. जर का तुमची बोटं क्रश होत नसतील तर तुम्ही चुकीचं करताय. ही जी बोटं आहेत तर बघा, पेल्विक त्यांनी टिल्ट केल्यानंतर त्याची बोटं क्रश होत आहेत. यांनी काय होतं, तुमची स्पाईन न्यूट्रल होते. आपली स्पाईन S कर्व मध्ये असते. आपल्या लंबरला असा लॉर्डसिस असतो, स्ट्रक्चर असं असतं आपलं. तर काय करतो आपण, स्पाईन न्यूट्रल करतो. स्पाईन न्यूट्रल करून होल्ड केली की त्याची स्टॅबिलिटी वाढते आणि त्याची इंजुरी कमी 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 व्हायला लागते. पाठीची स्टॅबिलिटी वाढणं फार महत्वाचं असतं. त्याच्यामुळे हे जे पेल्विक टिल्ट एक्सरसाइज हा फक्त पेल्विक टिल्ट एवढंच करायचंय, एवढंच. हा पेल्विक टिल्ट एक्सरसाइज आहे पहिला. ओके, दुसरा एक्सरसाइज पेल्विक टिल्ट मध्ये पेल्विक टिल्ट करायचं आणि दोन्ही पाय ग्रॅज्युअली हळू वर उचलायचे, असे 90 डिग्री अँगल मध्ये पाहिजे. आता हे केल्यामुळे काय होतं की तुमची लंबर जास्ती अजून कॉम्प्रेस होते. पाय उचलल्यामुळे तुमची लंबर अजून कॉम्प्रेस झाली. टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी जमिनीकडे खेचायचे आणि ही पोझिशन होल्ड करायची. 1, 2, 3, 4, 5. खाली ठेवताना अशीच पोझिशन मध्ये स्लो पाय खाली ठेवायचे. ओके, पहिला एक्सरसाइज आपण केला तो काय केला, पेल्विक होल्ड. दुसरा केला तो पेल्विक होल्ड विथ लेग रेज. तिसरा एक्सरसाइज याच पोझिशन मध्ये बसायचे, झोपायचे सॉरी. पेल्विक आधी होल्ड करायचे आणि कंबर वर उचलायची, याला म्हणतात ब्रिज. पेल्विक होल्ड कायम सगळ्या एक्सरसाइज मध्ये पेल्विक होल्ड आणि मगच ऍक्शन करायची. म्हणजे पार्ट स्टॅबिलाइज करायची आणि मग मुवमेंट करायची. हे बघा, ज्यांना कंबरदुखी, पाठदुखी त्यांनी हे 3 व्यायाम करा. तुमची 3 ते 4 आठवड्यामध्ये कंबरदुखी, पाठदुखी कंप्लीट थांबेल. हा कोणीही कुठल्याही पाठीच्या इंजुरीसाठी केलेला युनिव्हर्सल व्यायाम आहे. याच्यामध्ये काही आघात होत नाही, काही इंजुरी होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. हे 3 पोस्चरल स्टॅबिलायझेशन एक्सरसाइज आम्ही ज्यांना पाठदुखी आहे त्यांना बेसिक 3 एक्सरसाइज शिकवतो. हे कुठल्याही वयाच्या लोकांनी केलेले चालतात, कधीही केले तरी चालतात. ज्यांना सिरियस पाठदुखी आहे त्यांनी दिवसांना 2दा केले तरी चालतात, सकाळी आणि एकदा. 5 वेळा सुरू करा.
5-5 काउंट मध्ये सुरू करा, ते 10 ते 15 काउंट केले तरी चालू शकतात. 5-5 काउंटनी सुरू करा. श्वास रोखायचा नाही. श्वास रोखला म्हणजे तुम्ही पोट खेचलं. व्हॉलेंटरी इन्व्हॉल्टरी टू डिफरंट मसल्स. त्यामुळे तुम्ही जेव्हा पोट खेचता तेव्हा तुमचा पेल्विक होल्ड होत नाही. पेल्विक होल्ड करायचं, पोट खेचायचं नाहीये, हे लक्षात ठेवायचं. हा एक महत्वाचा. आता पुढचा एक्सरसाइज तो तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे गुडघ्याचा व्यायाम. गुडघेदुखी हा कॉमन आहे. तुमच्या वयाच्या सगळ्या लोकांना गुडघेदुखी हा कॉमन आहे. हे बघा, हे आहे एवढं सिंपल यंत्र, याला म्हणतात लूप बँड. याला म्हणतात लूप बँड. हा कुठल्याही स्पोर्ट्स शॉप मध्ये तुम्ही लूप बँड असं सांगितलं तर 3 किंवा 5 चं पॅक असतं. त्याच्या कलरनुसार त्याचा स्ट्रेंथची कपॅसिटी असते. तुम्ही 3 किंवा 5चं विकत घ्या. त्याच्यामध्ये लाईट, मीडियम, हेवी, सुपर हेवी असे बँडवर लिहिलेलं असतं. त्यामुळे कन्फ्युजन व्हायचं काहीच कारण नाही. हे बघा, हा जो बँड आहे हा मीडियम बँड आहे. हा मीडियम बँड आहे. हा जो यांनी तुम्ही तुमचे गुडघे बरे करू शकतात. कसं दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हा कलर आहे, हा एकदम लाईट आहे आणि हा हेवी आहे. असे 3 प्रकार आहेत. तुम्हाला सिंगल बँड सुद्धा मिळू शकतो दुकानात विकत, किंवा 3 बँडचा पॅक सुद्धा मिळू शकतो. 400-450 रुपयाला पॅक असते एक. ते तुम्ही विकत घ्या, ते तुम्ही करू शकाल. लूप बँड बघा, लूप बँडचे व्यायाम बघा कसे करायचे. सिंपल व्यायाम आहेत. त्यांच्याकडे फेस करून जा. हे बघा, दोन्ही पायाच्या अँकलला त्यांनी बँड लावलेत. अँकलला, दोन्ही पायाच्या अँकलला त्यांनी बँड लावलेत. आता तो काय करतोय बघा, तो फक्त एक पाय, हा समोरून दाखवतोय, हा साईडने दाखवतोय. एक पाय फक्त उचलणार आहे आणि तो तुमच्याकडे खेचायचे. तो तुमच्याकडे. आता याच्यामध्ये काय केलं त्यांनी, क्वाड्रासेप मसल जे आहेत, हे क्वाड्रासेप मसल जे नीला अटॅच आहेत ते स्टॅबिलाइज केलेत, असे घट्ट होल्ड करून ठेवलेत. आता काय होतंय, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी रेझिस्टन्समुळे तुमचे नी स्ट्रॉंग होत आहेत. तुमचे नीचे हे पटेला जे टेंडन्स आहेत ते स्ट्रॉंग होण्याला मदत होते. त्यामुळे हे बँड असे फक्त होल्ड करायचे. 1, 2, 3, 4, 5 डाऊन. तसंच साईडला हा जो तुमचा, याला म्हणतात आयटी बँड. हा आयटी बँड तुमच्या नीला जॉईंट असतो. नीचे इन्सर्शन तुमच्या हिप मध्ये असतं. त्याच्यामुळे गुडघा बरा करायचा असेल तर हिप पासून काम करायला लागतं. नुसतं गुडघ्यावर काम करून चालत नाही. त्याच्यामुळे नी रिपेअर करायला आयटी बँड, क्वाड्रासेप आणि हिप तिन्हीवर काम करायला लागतं. त्यामुळे जो पुढचा एक्सरसाइज आहे तो साईड, म्हणजे हे आयटी बँड हे स्टॅबिलाइज आणि स्ट्रेंथन करायचं काम करतं बँड. फक्त साईडला असा पुल करायचा, टो सरळ ठेवायचा. ही अशी पोझिशन पाहिजे. 1, 2, 3, 4, 5. तिसरा प्रकार, तोच पाय मागे पुश करायचे, टो सरळच ठेवायचे. म्हणजे आपण आता हिप जॉईंटवर काम केलं. पहिल्या एक्सरसाइज मध्ये क्वाड्रासेप केले, पुढच्या आधीच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये आयटीबी बँड केले, तिसऱ्यामध्ये आपण हिपवर काम केलं. हे तिन्हीवर काम करायचंय. जेव्हा तुम्हाला नी बरा करायचंय तेव्हा तिन्हीवर काम करायचं. हे सिंपल एक्सरसाइजेस बँडनी तुम्ही तुमच्या घरच्या घरी कधीही करू शकता. नंबर 4 खुर्ची लागेल एक्सटेन्शन करायला. नंबर 4, असंच बँड लावून खुर्चीत बसायचं आणि एक एक पाय एक्सटेंड करायचा. नी एक्सटेन्शन एक्सरसाइज. होल्ड करायचा, वर आणून होल्ड करायचा. 1, 2, 3, 4, 5. तुम्ही जर का जिम मध्ये गेलात तर जिम मध्ये लेग एक्सटेन्शन मशीन असतं. लेग एक्सटेन्शन मशीन सेम काम करतं. हे याला म्हणतात व्हीएमओज. हे नीच्या वरचे जे टेंडन असतात त्याला म्हणतात व्हीएमओज, वेस्टेस मेडलेस ऑब्लिक्स. हे व्हीएमओ स्ट्रेंथन करायचं काम जर का केलं तर तुमची गुडघेदुखी लवकर बरी होते. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये व्हीएमओ स्ट्रेंथन होतात. असे होल्ड करायचे लेग एक्सटेन्शन. हे 4 व्यायाम तुम्ही गुडघ्यासाठी करा. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. ठीक आहे. बँड नाही, शोल्डर. आता तुम्हाला शोल्डर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज दाखवतोय. फूट पकड ना खाली. आधी त्याला दाखवते बॅक साठी. हे बघा,
मोस्ट कॉमन इंजुरी म्हणजे रोटेटर कफ इंजुरी. हे जे रोटेटर कफ हा जो शोल्डर जॉईंट असतो, अनेक लोकांना फ्रोझन शोल्डर इंजुरी म्हणजे काय होतं ते बेसिकली सुप्रास्पिनेटस इन्फ्रास्पिनेटस मसल किंवा रोटेटर कफ मसल म्हणजे हा शोल्डरचा जॉईंट असतो त्याला इंजुरी असते. याच्यामध्ये काय करायचं हे बघा, तुमची ही पोझिशन पाहिजे, ही पोझिशन हा 90 डिग्री अँगल पाहिजे. कुठलाही रेजिस्टन्स एक्सरसाइज 90 डिग्री अँगल मध्ये केला तर त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट होतो. हा बघा, हा 90 डिग्री अँगल आहे, हा पण 90 डिग्री अँगल आहे. या 90 डिग्री अँगल मध्ये बँड खाली पायात पकडायचं. तुम्हाला तुमच्या ताकदीप्रमाणे तुम्ही रेजिस्टन्स ऍडजस्ट करू शकता. अजून जास्ती आत पकडला तर तुम्हाला अजून जास्ती टाईट होईल. जसं तुमची स्ट्रेंथ आहे त्याप्रमाणे बँडचं रेजिस्टन्स ठेवा आणि ही ऍक्शन फक्त अशी 90 डिग्री अँगल मध्ये करायची, एवढीच. याच्यामध्ये तुमचा रोटेटर कफ वर्क होतो. रोटेटर शोल्डर हे रोटेटर कफ वर्क होतो. ज्यांना कोणाला शोल्डर इंजुरी आहे त्यांनी हे एक्सरसाइज करायला हरकत नाही. ज्यांना कोणाला शोल्डर मधली स्ट्रेंथ वाढायची आहे त्यांनी सुद्धा हा व्यायाम करायला हरकत नाही. हे रबर बँड, हे जे बँड आहे मूठ वाले बँड, हे पण कुठल्याही स्पोर्ट्स शॉप मध्ये मिळतात. हे मूठ असलेले बँड घ्या, कुठल्याही स्पोर्ट्स शॉप मध्ये तुम्हाला मिळतात. ठीक आहे. दुसरा एक्सरसाइज याच्यात मधला रोटेटर कफचा बँड, ते जे लूप बँड आहे त्यांनी वापरूनच करता येतं. दोन्ही एल्बो शोल्डरच्या बरोबर लाईन मध्ये आहेत. परत एल्बो 90 डिग्रीला बेंड केलेला आहे आणि त्यांनी फक्त बाहेर पुल करतोय. एल्बो हलवायचा नाही, एल्बोची पोझिशन तीच ठेवायची, फक्त हात बाहेर पुल करायचा. म्हणजे लॅटरल शोल्डर, हा जो शोल्डरचा भाग आहे हा लॅटरल शोल्डर, हा लॅटरल शोल्डर वर्क होतो. आधीच्या आपण एक्सरसाइज मध्ये फ्रंटल शोल्डर केला, या एक्सरसाइज मध्ये आपण शोल्डरचा मागचा भाग केला. म्हणजे दोन्ही शोल्डरचा भाग आपण केल्यामुळे शोल्डर तुमचा भरावायला लवकर त्याची मदत होते. हा रेजिस्टन्स एक्सरसाइज फक्त करायचा बँड. ठीक आहे. तिसरा शोल्डरचा एक्सरसाइज लॅटरल रेजिस. बँड असा पकडायचा. परत सेम तुमच्या ताकदीप्रमाणे तुम्ही रेजिस्टन्स ऍडजस्ट करू शकता बँड लावून. हा लॅटरल रेजिस 45 डिग्री अँगल मध्ये, म्हणजे हा पूर्ण 180 डिग्री आहे. हा अँगल मध्ये तुम्ही लॅटरल रेजिस होल्ड करायचे. 1 2 3 4 5 अँड डाऊन. आता अनेक लोक असे तुम्हाला करतात 1 2 3, पण तुमच्या एजला तुम्हाला स्टॅबिलिटी जॉईंटची इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ती स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी जेवढा तुम्ही होल्ड करा तेवढा तुम्हाला जास्ती फायदा होईल. जेवढा तुम्ही होल्ड करा तेवढं त्याचं कॉन्ट्रॅक्शन जास्ती, मसल वर्क करायचं काम जास्ती होईल. त्यामुळे असे 5 काउंट होल्ड करा, ग्रॅज्युअली वाढवा. 6 काउंट 7 काउंट 8 काउंट, जसे तुमची ताकद वाढेल तसं तुम्ही रेजिस्टन्स वाढवत जा आणि त्याप्रमाणे तुम्ही काउंट पण तुम्ही वाढवत जा. हे झाले रेजिस्टन्स बँडचे शोल्डरचे एक्सरसाइज. पहिले दाखवले कमरेचे एक्सरसाइज, नंतर तुम्हाला दाखवले गुडघ्याचे एक्सरसाइज. आता थोडी मोबिलिटी एक्सरसाइज करण्यासाठी शोल्डरचा अजून एक तुम्हाला दाखवते. शोल्डरचे एक्सरसाइज असं लूप बँड लावून शोल्डर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज. सिंपल हात असे वर उचलायचे, सिंपल. तुम्ही जर का बघितलं त्या लूप बँडचं आणि त्या रबर बँडचं केवढं काम आहे. तुम्हाला कुठलेही कोणीही विकत घेऊ शकतं, कुठेही घरी ट्रॅव्हलिंग करताना कुठेही वापरू शकता. त्याला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला इक्विपमेंटची गरज नाही. हे बँड घेऊन सगळीकडे फिरा, तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्यायाम करता येते. अप्पर बॉडी लोअर बॉडी तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्यायाम करू शकतात, काही प्रॉब्लेम येत नाही. आता मी तुम्हाला मोबिलिटी एक्सरसाइज दाखवतोय, त्यानंतर मी तुम्हाला सर्वायकलचे एक्सरसाइज दाखवतो. मोबिलिटी एक्सरसाइज करताना अशी स्टिक, आपल्या घरी धुणवळा झाल्याची काठी असते, ती धुणवळा झाल्याची काठी घेतली तरी चालते. पुढे बस, एजवर बस. आता या पोझिशन मध्ये तो फक्त ट्विस्टिंग करतोय, तो फक्त ट्विस्ट करतोय. या पोझिशन मध्ये काय करतो, या पोझिशन मध्ये. आता हा एक्सरसाइज ट्विस्टिंग एक्सरसाइज उभं राहून करायचा नाही. उभं राहून केलं तर गुडघे डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते, कारण जेव्हा ट्विस्ट करता तुम्ही तेव्हा तुमचे गुडघे बघा असे ट्विस्ट होतात. त्यामुळे हा एक्सरसाइज ट्विस्टिंगचा एक्सरसाइज बसूनच करायचा. हा ट्रंकचा एक्सरसाइज आहे. हा ट्रंकचा एक्सरसाइज आहे. हे जे ट्रंक मसल आहे ते वर्क करायचं एक्सरसाइज आहे. एकदा इकडे आणि एकदा इकडे असे ट्विस्टिंगचे व्यायाम तुम्ही करू शकता. घरात बसल्या बसल्या काठी धुण्याची काठी घेऊन तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार ते म्हणजे सर्वायकल एक्सरसाइज.
वॉलवर करणार आहेस? कुठे करणार आहेस? इथल्या वॉलवर करणार किंवा इकडच्या वॉलवर? इथे इथे. आता सर्वायकल एक्सरसाइज जेव्हा करतो, अनेक लोकांना सर्वायकल जी इंजुरी असते त्याच्यामध्ये मानदुखी, डोकेदुखी, चक्कर येणं असे जे प्रकार होतात, किंवा मानदुखीमुळे पूर्ण हाताला मुंग्या येणं, ह्याच्यासाठी हे अतिशय आयडियल एक्सरसाइजेस आहेत की जे सर्वायकल लवकर बरा करतात. आमच्याकडे खूप सर्वायकलचे पेशंट येतात आणि 100% रिझल्ट येतो या एक्सरसाइजेसमुळे. सिंपल एक्सरसाइज आहे. भिंतीपासून लांब उभं राहायचं, भिंतीला चिकटून उभं राहायचं नाही. फक्त तुमचे एल्बो आणि हे नकल्स हे फक्त भिंतीला टेकलेले पाहिजे. बाकी शरीराचा काही भाग वॉलला टेकवायचा नाही. म्हणजे तुमचा एल्बो आहे तो बॉडीच्या मागे जाणार, तुमचा एल्बो आहे तो बॉडीच्या मागे जाणार आहे. या पोझिशन मध्ये वॉलवर फक्त हात प्रेस करायचे. तुमचे नकल्स टेकले पाहिजे, एल्बो टेकले पाहिजे आणि ते प्रेस करायचे. 5 काउंट होल्ड करा. 1 2 3 4 5 अँड रिलॅक्स. परत असे 5 वेळा करायचे. 5 काउंट होल्ड, 5 वेळा करायचे. याच्यामध्ये काय होतं की तुमचा जो लॅटरल शोल्डर आहे की जो तुमच्या व्हर्टिब्रीज ना याच्यामध्ये हा शोल्डर ब्लेड आहे, ते शोल्डर ब्लेडचं स्टॅबिलायझेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण एक्सरसाइज करतो. हे शोल्डर ब्लेड विच सपोर्ट्स युअर नेक. त्यामुळे शोल्डर ब्लेड मध्ये एवढी स्टॅबिलिटी वाढेल तेवढं तुमच्या नेकला सपोर्ट मिळेल आणि तुम्हाला जे मानेचं दुखणं आहे ते कमी होईल. त्यामुळे शोल्डर ब्लेडचे एक्सरसाइज. परत प्रेस 5 काउंट अँड रिलॅक्स. नंबर 2, दोन्ही हात खाली ठेवायचे. परत सेम वॉल पासून लांब उभं राहायचं, वॉलला टेकायचं नाही, फक्त तुमचे पाम टेकलेले पाहिजे. हे दोन्ही पाम वॉलला टेकतील आणि दोन्ही हात वॉलवर प्रेस करायचे. अगेन युअर स्टॅबिलायझिंग द शोल्डर ब्लेड्स. तुम्ही करू बघा, नुसतं असे केलं तरी तुम्हाला समजेल शोल्डर ब्लेड स्टॅबिलाइज होतं. शोल्डर ब्लेड सपोर्ट्स द नेक. त्यामुळे शोल्डर ब्लेड स्टॅबिलाइज करायचं, पोस्टर स्ट्रेट ठेवायचं, वॉलला टच नाही करायचा, फक्त हात टच करायचे. 5 काउंट होल्ड. 1 2 3 4 5. हे एक्सरसाइज नंबर 2. तिसरा एक्सरसाइज शक्य साईडवेज आपलं. हे बघा, मी समजा वॉल आहे, तुम्हाला साईडवेज दिसावं म्हणून मी समजा वॉल आहे, वॉलवर तो असा हात ठेवणार आहे. दोन्ही हात शोल्डरच्या लाईन मध्ये पाहिजे. दोन्ही हात शोल्डरच्या लाईन मध्ये पाहिजे. दोन्ही हात वॉलवर ठेवणार आहे आणि त्याची शोल्डरची पोझिशन बघा, तो फक्त असे रिट्रॅक्ट करतोय आणि रिलीज करतोय, फक्त रिट्रॅक्ट करतोय. म्हणजे मी मगाशी सांगितलं असं शोल्डर ब्लेडचं स्टॅबिलायझेशन वाढवायचं. इट सपोर्ट्स युअर नेक. याला म्हणतात स्कॅप्युलर पुशअप्स, रिलीज. स्कॅप्युलर पुशअप्स, रिलीज. स्कॅप्युलर पुशअप्स, रिलीज. पुशअप्स, रिलीज. हे 4 एक्सरसाइजेस तुम्ही तुमच्या सर्वायकल साठी करू शकता. सिंपल एक्सरसाइज, कुठलंही इक्विपमेंट लागत नाही, कुठे जिमला यायची गरज नाही, तुम्ही घरच्या घरी हे व्यायाम करू शकता. आता मी तुम्हाला मगाशी कसं सांगितलं असं, जिमला गेल्यानंतर वजन उचलायला पाहिजे नाही, त्या वजनावर जिमला जाऊन असे एक्सरसाइज शिका. हे सगळे एक्सरसाइज शिका, तुमची सगळी दुखणी जाते. 100% जाते. घेऊन घ्या माझ्याकडे. त्याच्यामुळे हे सगळे एक्सरसाइज म्हणजे मी तुम्हाला काय काय दाखवले, गुडघ्याचे एक्सरसाइज दाखवले, शोल्डरचे एक्सरसाइज दाखवले, सर्वायकल दाखवले आणि लंबर दाखवले. जे मेजर जॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला एक्सरसाइज दाखवले. तसेच सूर्यनमस्कार, खुर्चीत बसून आणि सूर्यनमस्कार उभं राहून, असे दोन्ही तुम्हाला दाखवले. आता तुमच्यापैकी कोणाला काही शंका असेल तर विचारा. थँक्यू सो मच. गुड. थँक्यू. आज आरोग्य मंत्र या विषयाला धरून आज खरं म्हणजे महत्वाचा दिवस असा की आज मराठी भाषा दिन. आता सुरुवातीला विचक्षण हिसाबात मित्रवर्य यांनी भाषेबद्दल काही गोष्टी केल्या. प्रशिक्षण, विचक्षण असे अनेक शब्द आज आपल्या समोर आले. आपल्यामध्ये सगळ्यांना हे प्रशिक्षण शब्द वगैरे ऐकल्यानंतर सगळ्यांना गांगरून गेल्यासारखं झालं. कारण आम्ही ज्या वयात आहोत त्या वयाचे जे लोक आहेत त्यांना असं वाटत असतं की या वयात आम्हाला कोण काय शिकवणार आहे, आम्ही कसं काय शिकायला पाहिजे. किंवा दुसरंही असं असतं की आमचं कोणी ऐकत नाही, मग आम्ही तरी दुसऱ्याचं कसं ऐकायचं. अशा अनेक भावना आपल्या मनामध्ये संमिश्र रूपाने आलेल्या असतात. आज मराठी भाषा दिन थॉमस कॅन्डी यांचा हा स्मृतिदिन आणि कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणून आपण साजरा करतो. त्याचबरोबर आजच्या आपल्या मुंबई भाषेसाठी हा आरोग्य दिन म्हणून साजरा करायला हरकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.
आज मला अतिशय आनंद होतोय की आमच्या PYCचे अध्यक्ष श्री कुमार दामळे त्या ठिकाणी मुद्दामून उपस्थित राहिले. त्यांच्या सहकार्याशिवाय इथं कुठं काही काम होत नाही आणि ते सदैव ते कुठल्याही सभासदाला करायला तयार आहेत. त्या लोकांनी इथे खूप कार्य केलं आणि प्रत्यक्ष आपल्याला करून दाखवलं. त्यांच्यामुळे समोर आपल्या कुठलीही गोष्ट बघितली की त्याचा जो बोध होतो तो जास्ती सुलभ असतो. आपण प्रत्यक्ष दर्शन ज्याला आपण म्हणतो ते जास्ती मोलाचं आणि महत्त्वाचं असतं. या चारही वीरांना त्यासाठी आपण निश्चित धन्यवाद द्यायला पाहिजेत. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांना ही आपल्या सगळ्यांच्या तर्फे ही सन्मानपत्र प्रस्तुत करा. अभिजित भोसले वैभव पायपुडे रुद्र मालुसकर नैपुण्य दाखवल्याबद्दलचे श्रेया ठेवले. अनंत धन्यवाद द्यायला पाहिजे. इतक्या साधेपणाने आणि इतक्या सुलभपणाने काही गोष्टी घडू शकतात हे आपल्यासारख्या वयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी गुडघेदुखी सांधेदुखी हे आपले जे कॉमन व्यायाम आहेत, विशेषतः आमच्या मित्रांनी सांगितलं आपलं तोल या आयुष्यात आपल्याला तोल सांभाळणं शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. तेव्हा त्याबद्दलचे जे व्यायाम प्रकार छोटे छोटे गोष्टी आहेत या इतक्या सुलभपणाने इतक्या सुंदरपणाने सांगून दिल्या. खरोखरच गोकुळ सर आम्ही तुमच्याबद्दल अत्यंत कृतज्ञ आहोत. मी अध्यक्षांना परत विनंती करतो की त्यांच्या याच्यासाठी एक उद्देशाने आपल्या तर्फे प्रस्तुत करावं. मान्यवर त्यासाठी वाचून दाखवतो की आपल्याला दिसणार नाही लांबून म्हणून मी वाचून दाखवतोय. 1962 मान्यवर श्री महेंद्र गोखले यांस आज आपण आमच्या संस्थेसाठी आरोग्यमंत्र या लक्षणीय कार्यक्रम सुरेख पारितोषिकांसह प्रस्तुत करून आमच्या सभासदांना अमोल मार्गदर्शन केले आहे. या निमित्तानं आपण आजवर शरीर सुदृढता प्रशिक्षक रूपाने केलेल्या सोहळ्या कामगिरीबद्दल आपल्या संस्थेतर्फे हे गौरवचिन्ह प्रदान करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. दीपक फुलजेकर आणि अनिल गाडसे सचिव आणि अध्यक्ष आपण सर्वजण नमो योगासन.